विल्यम फॅडन या ब्रिटिश कार्टोग्राफर अर्थात नकाशा तज्ञानं 1792 मध्ये काढलेला हा नकाशा. असे इथे तब्बल 54 नकाशे आहेत, तेही 16व्या ते 19व्या शतकातले. वो लोग ने मैपिंग कैसा शुरू किया फ्रॉम द किनारा, फ्रॉम द कोस्ट, पीछे नदी से नेविगेट करके अंदर 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 गांव लैंड इंडिया के अंदर जाते थे. सब जगह ऐसा ही होता था. नकाशे हे केवळ त्या त्या ठिकाणची भौगोलिक ठिकाणच दाखवत नाही, तर त्याबरोबर तो भाग कोणाच्या ताब्यात आहे हेही ते आपल्याला दाखवतात. आपण बघतोय तो 1784चा नकाशा. या नकाशात तुम्हाला पाहायला मिळेल की हा जो भाग आहे तो लाल रंगात रंगवलेला आहे. याचा अर्थ असा आहे की हा सगळा भाग ब्रिटिशांनी ताब्यात केला होता. हा बंगालचा परिसर आहे. वळूया 1842 पर्यंत. तुम्ही पाहू शकाल की संपूर्ण हा जो भारताचा भाग होता, हा संपूर्ण परिसर भारताचा जो भाग होता तो ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेला होता. आज गुगल सर्चला जे महत्व आहे ते पूर्वी या नकाशानं होतं, कारण तेव्हा सगळी माहिती नकाशातूनच मिळायची. सोशियोलॉजिकल, हिस्टोरिकल जो डिविजन्स है, ये सब मैप से हम लोग को पता चलते हैं. यातले काही नकाशे 300 वर्ष जुने आहेत. या नकाशांचा कागद हा कॉटन बेस म्हणजे कापडाचा जास्त वापर करून बनत असे, त्यामुळे त्यांचा टिकाऊपणा वाढत असला तरीही त्यांची काळजी घ्यावीच लागते. उनके पीछे एक एसिड फ्री माउंट रखते हैं, अच्छा से फ्रेम करते हैं, और जो दीवार के ऊपर लगाने का है तो वो भी सब नेचुरल वुड और ट्रीटेड वुड को यूज करते हैं. नकाशे हे केवळ मार्गदर्शनच करत नाहीत, तर त्या त्या काळचा इतिहासच उलगडून दाखवतात. तेव्हा इतिहासात डोकावण्याची ही संधी गमावू नका. व्हिडिओ जर्नालिस्ट श्यामसुंदर सह शिल्पा गाड, IVN लोकमत, मुंबई.